लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. कलाला शुद्ध आलेली असते. तिने हात उचलून सगळ्यांना हाय केलेलं असतं, पण डॉक्टर सांगत असतात त्यांना शुद्ध आली आहे, पण त्यांची तब्येत अजूनही खूप नाजूक आहे. आज तुम्ही यांना बघू शकला ते फक्त आणि फक्त एका मुलीमुळं. ॲक्सिडेंट झालेल्या ठिकाणी तिने तत्परता दाखवली व वेळीच कलाला हॉस्पिटलमध्ये ती घेऊन आली. ती स्वतः हार्ट पेशंट आहे, पण तिने मोठ्या धीराने मिसेस चांदेकरांना हॉस्पिटलला आणलं. आता एवढ्यातच कलाची तब्येत बिघडायला लागते. मशीनचा आवाज येऊ लागतो. डॉक्टर सांगतात, प्लीज तुम्ही सगळे बाहेर थांबा. सगळेजण खूप घाबरलेले असतात. अद्वैत रडतच म्हणत असतो, मी माझ्या खरेला अशा अवस्थेत बघूच शकत नाही. तो सरोजला म्हणत असतो, आई, डॉक्टर सारखं सारखं असं का म्हणतायत? क्रिटिकल आहे, क्रिटिकल आहे. आपण खरे बरी व्हावी म्हणून या हॉस्पिटलमध्ये आणलं ना तिला, मग हे कारणं कसली देत आहेत? सरोज अद्वैतला समजावत म्हणते, अद्वैत, डॉक्टर प्रयत्न करतायत. अरे, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. यावर अद्वैत म्हणतो, आई, आपण स्पेशालिस्ट डॉक्टरला बोलवूया. जगातल्या कुठल्याही डॉक्टरला बोलवूया आणि आपण खरीची ट्रीटमेंट करूया. आता रोहिणी अद्वैतकडे बघत म्हणत असते, याला म्हणतात एका दगडात 7-8 पक्षी मारणे. आता जर कला वाचली नाही तर अद्वैतचं पण काय खरं नाही. हे सगळे चांदेकर कसे उद्ध्वस्त होत आहेत ते बघाच. आता इकडे डॉक्टर सुकन्याकडे आलेले असतात आणि सुकन्याला विचारत असतात की कशी आहे तब्येत. सुकन्या म्हणते, डॉक्टर, मी बरे आहे. डॉक्टर सुकन्याचं कौतुक करत असतात की तू तिला वेळीच हॉस्पिटलमध्ये घेऊन आलीस. तू स्वतः हार्ट पेशंट असूनही. सुकन्या विचारत असते, डॉक्टर, कशी आहे ती मुलगी आता? तेव्हा डॉक्टर म्हणतात, सुकन्याला म्हणत असतात की तिची ट्रीटमेंट चालू आहे. आणि डॉक्टर पुढे सुकन्याला म्हणतात, तुम्हाला ताबडतोब हार्ट ट्रान्सप्लांट करण्याची गरज आहे. त्यावर सुकन्या डॉक्टरांना म्हणते, डॉक्टर, मी तुम्हाला सांगते, मला थोडा वेळ द्या. सुकन्या आता मनातल्या मनात विचार करते, हार्ट ट्रान्सप्लांट, पण कोण करेल माझ्यासाठी हृदयदान? आणि कोणाचं हृदय माझ्या हृदयाशी परफेक्ट मॅच होईल? आणि जरी मॅच झालं तरी एवढ्या खर्चाचं मी कसं करू? आता इकडे कलाची तब्येत मात्र खूपच सिरियस झालेली असते. डॉक्टरांचे प्रयत्न चालू असतात. कला मनातल्या मनात म्हणत असते, डॉक्टर, मला वाचवायचा प्रयत्न करताय, पण मला माहीत आहे की मी नाही वाचणार यातून. जणू तिचं मनच तिला सांगत असतं. डॉक्टरचे प्रयत्न चालू असतात. आता इकडे अद्वैत विचारत असतो आणि त्याला सतत डॉक्टरांचं ते म्हणणं आठवत असतं, त्यांची वाचण्याची शक्यता खूपच कमी आहे. आता एखादा चमत्कारच त्यांना वाचवू शकेल. सगळेच खूप घाबरलेले असतात. संगीता सुद्धा देवी आईला म्हणत असते, आई अंबाबाई, माझ्या कलाला वाचव ग. आता आबा अद्वैतजवळ येऊन बसतात. अद्वैत आबांना म्हणतो, माझी खरे देवी आईचं एवढं सगळं करते, पूजा करते, मूर्ती घडवते, मग माझ्या खरेच्याच बाबतीत असं का? विचारा ना आबा तुमच्या देवी आईला. खरं तर हा प्रसंग पाहत असताना आपल्यासुद्धा डोळ्यात पाणी येतं. सगळेजण रडत असतात. काजल, रजनी, सोहम, सरोज, सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी असतं. अद्वैत पुढे आबांना म्हणतो, नेहमी आपल्याच बाबतीत असं का होतं? काही सुख साजरं करायचं म्हटलं की दुःख दारातच उभं असतं. आबा, तुम्ही तुमच्या देवी आईला सांगा ना माझ्या खरेला वाचवायला. जर ती नाही बरी झाली तर देवावरचा विश्वासच उडेल माझा. आबा रडतच म्हणतात, अद्वैत बाळा, काही गोष्टी आपल्या हातात नसतात र. आता अद्वैत आबांना म्हणत असतो, काहीही करा, पण माझ्या खरेला बरं करा, माझ्या बायकोला बरं करा. आता अद्वैतला रडत असताना पाहून आबांचा देखील BP वाढलेला असतो. आबांची सुद्धा तब्येत बिघडू लागते. सोहम पळतच जातो आणि लगेच डॉक्टरांना घेऊन येतो. कलाच्या तब्येतीत मात्र काहीही केल्या फरक पडत नसतो. उलट कलाची तब्येत आता बिघडतच चाललेली असते. अद्वैत आता हॉस्पिटलमधून बाहेर येतो आणि थेट देवी आईच्या मंदिरात येतो. अद्वैत मंदिरामध्ये येऊन जोरजोरात घंटा वाजवत असतो.
आणि म्हणत असतो, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. देवी आई, उत्तरं हवी आहेत. चांगल्या माणसांशी चांगलं आणि वाईटाशी वाईट असा न्याय असतो ना आपल्याकडे. मग हे सगळं काय चाललंय? एवढं सगळं दुःख तू माझ्या बायकोलाच का देते? माझ्या खरेलाच का देते ग? आजपर्यंत ती कधीच कुणाशी वाईट वागलेली नाही आहे. आयुष्यभर फक्त सच्चेपणाने वागत आली. अद्वैत खूप दुःखी झालेला असतो. तो देवी आईला म्हणत असतो पुढे, कोणीही माझ्या बायकोला माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही, तू सुद्धा नाही, असं म्हणून तो घंटा वाजवतच असतो. आता गुरुजी मंदिरात येतात. ते अद्वैतला समजवतात, देवी आई कलाच्या बाबतीत वाईट करणार नाही रे अद्वैत. जर तुझ्या बायकोच्या हातून एखादं चांगलं कर्म करायचं राहून गेलं असेल तर ती नक्की वाचेल. देवी आई तिला नक्की वाचवेल. कदाचित ही एक नवी सुरुवात असेल. शरीर राहील न राहील, मात्र हृदयाने कायम ती आपल्यासोबतच राहील. देवी आई जुळवलेलं नातं आणि जुळवलेली हृदय कधीच वेगळी करणार नाही, असं सांगून गुरुजी अद्वैतला धीर देतात. इकडे डॉक्टर कलाला विश्रांती करायला सांगतात आणि सिस्टरला साईडला बोलावून म्हणत असतात, पेशंट शुद्धीवर आली असली तरी तिचे वाचण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत. या एका वाक्याने प्रेक्षकांनो आपलाही कंठ दाटून येतो. कला हे सगळं ऐकत असते. लग्नासाठी नटून तयार झालेली कला हॉस्पिटलमध्ये या अवस्थेत असेल याची कल्पना खरंच कोणीही केली नसेल. कलाची ही अवस्था पाहून प्रेक्षकांनो तुमच्याही डोळ्याला पाणी येईल बरं का. कला आता चिठ्ठीत लिहित असते, प्रिय चांदेकर, रोहिणी मॅडमविषयी मी तुला सांगत आहे. अद्वैत पण हॉस्पिटलमध्ये परत आलेला असतो. बाहेर सगळेच रडत असतात. रोहिणी, राहुल मात्र खुश असतात. कलाची चिठ्ठ्या लिहून झालेल्या असतात. आता ती सिस्टरला म्हणते, सिस्टर, या चिठ्ठ्या चांदेकरला द्या. माझी शेवटची इच्छा. ही चिठ्ठी आत्ता द्या. ही पहिली चिठ्ठी आत्ता वाचायला सांगा. बाकीच्या नंतर वाचल्या तरी चालतील. कलाला सुद्धा आता कळालेलं असतं की आता आपण वाचणार नाही. उद्याच्या भागात आपण बघणार आहोत, सिस्टर अद्वैतच्या हातात कलाने लिहिलेल्या चिठ्ठ्या देते. कला म्हणत असते, आता चांदेकरला आपल्या घराचं सत्य समजेल. अद्वैत कलाजवळ येऊन बसतो. अद्वैतला कला म्हणते, चांदेकर, गाणं म्हण माझ्यासाठी प्लीज. तेव्हा अद्वैत कलासाठी गाणं म्हणतो. हे गाणंही खूप छान आहे, मात्र हा क्षण तुम्हाला रडवल्याशिवाय राहणार नाही. प्रेक्षकांनो, आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.